जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाला आता अवघे काही तास उरलेले आहेत। दुपारी 3:30च्या सुमाराला या पालखीचं प्रस्थान होणार आहे। या पालखीसोबत 330 दिंड्या असतील। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील यावेळी उपस्थित असतील। श्री संत तुकाराम महाराजांचा हा 330वा पालखी सोहळा आहे। तब्बल 20 दिवसांचा पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूरला 26 जुलैला विसावणार आहे। दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यामुळे यंदा हा पालखी सोहळा साधारण 20 दिवस उशिराने होणार आहे आणि परंपरेनुसार विधिवत पूजा झाल्यानंतर पालखीचं प्रस्थान होईल। पालखीचा पहिलाच मुक्काम इथल्याच इनामदार वाड्यामध्ये असणार आहे आणि उद्या इनामदार वाड्यामधून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा होईल आणि त्यानंतर म्हणजे साधारण सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमाराला पिंपरी चिंचवड परिसरातल्या उद्योग नगरीमधल्या आकुर्डीकडे या पालखीचं प्रस्थान होईल। देहू नगरीमध्ये भाविकांची मांदियाळी जमलेली आहे। वैष्णवजनांचा हा सगळा मेळा आता इंद्रायणी तीरी आलेला आहे आणि अर्थात देहू नगरीमध्ये सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आणि सगळ्याच आता वारकऱ्यांना ओढ लागलेली आहे ती आळंदीला पंढरपूरला जाण्यासाठी, विठू माऊलीला भेटण्यासाठी आणि म्हणूनच हे सगळेजण आता तयारीत आहे। साधारण दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास देहूतून ही पालखी प्रस्थान ठेवेल आणि आपला पुढचा मार्ग पार करत राहील। आज देहू नगरीमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय आणि देहू नगरीमध्ये नेमकं सध्या काय वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, इंद्रायणी तीरी नेमकी काय लगबग सध्या दिसते, आमच्यापर्यंतही हे वातावरण पोहोचवा। 24 तासच्या प्रेक्षकांनाही दिसत असेल की अवतीभोवती सगळे वारकरी टाळ मृदुंगाचा गजर आणि तुकोबा रायांचं नामस्मरण एवढंच आपल्याला इथे दिसते आहे। आज सकाळी महापूजा झाली आणि महापूजेनंतर इथे जे काही ही वारकऱ्यांची मांदियाळी आपल्याला सकाळ पहाटेपासूनच इथे बघायला मिळते आहे। हे जे काही दृश्य आहे हेच सगळं दृश्य मनामध्ये साठवण्यासाठी, तुकोबा रायांचं दर्शन घेण्यासाठी हे सगळे वारकरी गावागावातून इथे दाखल झालेले आहेत। नेमकी यांची प्रतिक्रिया काय असते, आपल्यासोबत काही वारकरी आहेत त्यांच्याकडनंच आपण हे सगळं जाणून घेऊया की नेमका हा सोहळा आज प्रस्थान आहे तुकोबा रायांचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे। जवळजवळ सुमारे 330 दिंड्या इथे दाखल झालेल्या आहेत देहूमध्ये। त्यामुळे हा दुपारी 3:30च्या दरम्यान तुकोबा रायांचं हे प्रस्थान होणार आहे। मात्र तत्पूर्वी इथे अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात। आपल्याला आपण बघू शकतो की हे मृदुंगाचा गजर जो आहे आणि हे सगळं एकूण वातावरण आपल्या प्रेक्षकांसाठी आपण थोडंसं इथे दाखवूया की हे खेळ जे खेळले जातात हेच खरे खेळ। याच खेळामध्ये दंग होणं या सगळ्या वारकऱ्यांना नेहमीच आनंददायी आपल्याला दिसत असतं। त्यामुळे टाळ मृदुंगाच्या गजरासोबतच फुगडी असेल, भजनं असतील, या सगळ्यांचा आपल्याला इथे आस्वाद घेता येतो। अगदी प्रशांत, खरं तर हे जेवढं वारकऱ्यांना आनंद देणारं असं हे सगळं वातावरण आहे किंवा हे तल्लीन करणारं जे वातावरण आहे तेवढंच ते आपल्याही प्रेक्षकांच्या डोळ्याला सुद्धा सुखावणारं असं हे सगळं दृश्य आहे आणि ह्या सगळ्यांना निश्चित आता ओढ लागली असणार आहे ती विठू माऊलीची। एकंदरीतच आता पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे, किती वाजता हे प्रस्थान होणार आहे, कोण कोण तिथे पोहोचलेले आहेत, शासकीय ह्याच्यातून काही वेगळी तयारी दिसतीये का, काय सांगता येईल प्रशांत? दुपारी 3:30च्या सुमारास तुकोबा रायांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि त्या प्रस्थानाचा जो हा काही सोहळा असतो साधारणतः 3:30 ते 5 वाजेपर्यंत मंदिरामध्ये अनेक प्रकारची भजनं इथे रंगतात। अनेक प्रकारचे खेळ, फुगड्या असतील, भारूड असतील, अभंग असतील, गवळणी असतील, याचा एक अनुपम्य दृश्य आपल्याला इथे याच मंदिरामध्ये बघायला मिळतं। आणि साधारणपणे आज हे प्रस्थान झाल्यानंतर तुकोबा रायांची पालखी मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर गाव प्रदक्षिणा होईल आणि इथेच देहूमध्ये इनामदार वाडा आहे, त्या इनामदार वाड्यामध्ये आजच्या तुकोबा रायांच्या पालखीचं प्रस्थान असेल
आणि आजचं उद्याचा जो म्हणजे आज संध्याकाळी तुकोबारायांच्या पालखीने इथे मुक्काम केल्यानंतर उद्या ही पालखी निगडे पिंपरी चिंचवडच्या दिशेने मार्गस्थ होईल. निगडीमध्ये उद्याचा मुक्काम असणारे अनुपमा. खरं तर प्रशांत, यावेळेच्या पालखीचं आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे ही पालखी यावेळी जी तुकोबारायांची आहे ती आणखी हायटेक झालेली आहे. आपण जे जग आता जसं चाललेलं आहे तसंच हे सुद्धा पालखीचं सुद्धा काही बदल झालेले आहेत. त्या दृष्टीनं वारकऱ्यांमध्ये काही वेगळा उत्साह दिसतोय का किंवा कुतूहल दिसतंय का, याबाबत काय सांगाल? यावर्षीचं हेच वैशिष्ट्य म्हणता येईल की अनेक युवा वारकरी तुकोबारायांच्या पालखीमध्ये आपल्याला कार्यरत दिसत आहेत. अनेक ही जी मंडळी आहेत, आपल्याला माहिती आहे वंश परंपरागत इथली मोरे मंडळी आहेत, त्यापैकी पुढची पिढी नव्या उत्साहाने नव्या जोमाने या सोहळ्यामध्ये स्वतःहून आवडीने तितकं तनमन लावून या सोहळ्यामध्ये आपल्याला संपूर्ण जबाबदारी पेलताना दिसते आहे. आणि म्हणूनच फेसबुक दिंडी असेल किंवा वारीचा जो GPS सिस्टीम जे बसवलेली आहे की वारी नेमकी कुठे आहे, ज्यांना या पालखीमध्ये सहभागी होता येत आहे, ज्या वारीमध्ये सहभागी होत आहे ते वारकरी पालखीसोबत असतातच. मात्र घरोघरी की ज्यांना काही कारणं असतील, प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात, अशा वारकऱ्यांना मनामध्ये असूनही या वारीचा आनंद घेता येत नाही. म्हणूनच त्यांच्यासाठी यावेळेची ही खास भेट असेल, तुकोबारायांची भेट म्हणूया आपण ही खरं तर या वारकऱ्यांसाठी की हायटेक वारी झालेली आहे. म्हणजे वारी नेमकी कुठे आहे, आजचा मुक्काम कुठे आहे, दुपारचा विसावा कुठे आहे, हे सगळं लोकेशन डिटेक्ट या रथाला एक GPS सिस्टीम बसवलेली आहे. या सिस्टीमद्वारे हे सगळं अपडेट्स म्हणूया आपण या वारकऱ्यांना असेल, घरोघरच्या भाविकांना असेल की आजची वारी, आजच्या पालखीचा मुक्काम नेमका कुठे आहे, आत्ता या क्षणाला माऊलींचा रथ नेमका कुठे आहे, हे सगळं लोकेशन आपल्याला बघायला मिळतंय. अगदी, आणि हे सगळं आम्ही तुमच्याबरोबरही अनुभवत राहणार आहोत, अपडेट्स तिकडनं जाणून घेत राहणार आहोत. धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल प्रशांत. तर एकंदरीतच युवकांच्या वाढत्या सहभागामुळे आता ही पालखी आणखी हायटेक असणारे. पालखीचे युवा सोहळा प्रमुख अभिजित मोरे यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूया. संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांच्या देहू नगरीमध्ये आपण आहोत आणि प्रस्थानाची वेळ जसजशी जवळ यायला लागलेली आहे, प्रस्थानाचा दिवस जसा जवळ येऊ पाहतो आहे, त्यामुळे देहू नगरी सज्ज झालेली आहे. तुकोबांच्या पालखीचे प्रमुख आहेत आपल्यासोबत अभिजित मोरे. खूप स्वागत आहे 24 तासमध्ये. रामकृष्ण हरी. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत. जगद्गुरू तुकोबाराय संस्थांमध्ये प्रथमतः मी 24 तास आपलं स्वागत करतो. यावर्षी अधिक मास आणि पालखी सोहळा हा एकत्र आल्यामुळे हा अलभ्य लाभ म्हणता येईल. त्या दृष्टिकोनातनं लोकांची वाढती रेलचेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यावर्षी वारीचा विशेष उद्देश म्हणजे हरित वारी, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग या दृष्टिकोनातनं कोणतेही पोल्युशन की वारीच्या माध्यमातून होणार नाही, वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी हातात घेतला. यावर्षी आम्ही आमचे पॅम्पलेट तुम्ही पाहिलेच असतील. यावर्षी ज्या गावात आमची पालखी जाईल त्या गावात प्रत्येक दिंडीकडनं किमान 25 रोपे त्या ठिकाणी लावले जातील, हा आमचा यावर्षीचा विश्वास आहे. तुमची सिक्युरिटी व्यवस्था असेल किंवा काही प्रमुख काही मंडळी येणार असतील, त्यापैकी कशा प्रकारे यावर्षीचा उत्साह आपल्याला बघायला मिळणार? प्रस्थानाचं नियोजन म्हटलं तर रथ आमचा एक 8 दिवसापूर्वीच सज्ज होऊन आला होता मेंटेनन्सचं काम करून 512 फॅक्टरीमधनं. आज रथाचं पॉलिशिंगचं काम मंदिरामध्ये, पालखीचं, महाराजांच्या मैरपीचं सर्व कामं आज या ठिकाणी पार पडलेत. तर मंदिरामध्ये यावर्षी 36 CCTV कॅमेरा आम्ही ॲडिशनल बसवलेत. हे काही बाहेरच्या साईडला आहेत मंदिरा परिसराच्या आणि काही मंदिराच्या विशेष म्हणजे रथामध्ये सुद्धा आम्ही यावर्षी कॅमेरे ॲक्टिव्ह केलेत. काही रथाच्या बाहेर आहेत, काही रथाच्या आतमध्ये आहेत. आणि रथ तुकोबारायांचा पालखी सोहळा हा जगापर्यंत दिसावा यासाठी आम्ही रथामध्ये GPS सिस्टीम यावर्षी बसवली आहे, जेणेकरून आजकाल मोबाईल हँडसेट कोणीही वापरतं, तर GPS सिस्टीम प्रत्येक हँडसेटमध्ये असते. त्या GPS सिस्टीमद्वारे आज तुकोबारायांचा रथ कुठे आहे हे तुम्हाला घर बसल्या कळू शकते. म्हणजे आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपला पालखी सोहळा पोहोचायचा आपण प्रयत्न करतोय. तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी सांगितले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे, पक्षीही सुसुरे आळविती. ते 400 वर्षापूर्वी सांगितले, आपण आत्ता आचरणात आणले. त्यामुळे मला सांगायचं, तुकोबारायांचे विचार आम्ही जगापर्यंत पोहोचवणार आणि त्याला सर्व तुम्ही साथ देत आहे, मीडिया बंधू आमचे साथ देत आहेत. आपण जर असंच काम करत राहिलो तर
नक्कीच आपला भारत देश किंवा जग हे काहीतरी परिवर्तन करेल. नक्की नक्की. म्हणजे वारी बदलत जाते म्हणजे नेमकं काय की आजची तरुणाई जी आहे किती उत्साहाने वारीमध्ये सहभागी होताना दिसते आहे. वारीला जशी आपली शेकडो वर्षांची परंपरा आहे तशीच वारी हायटेक कशी व्हायला लागलेली आहे त्याचंही उदाहरण आपल्याला संत तुकोबारायांच्या वारीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणखीन एक पालखी प्रमुख आहेत. काय वेगळी जाणवते देहूनगरी यावेळेची? ह्या वर्षीच्या पालखी सोहळ्यामध्ये लोकांच्या मध्ये उत्साह तर भरपूर आहे अधिक मासामुळं आणि लोक याच्याकरता वारीकरता उत्सुक झालेले आहेत. लवकरात लवकर आपला 8 तारखेला दुपारी 3 वाजता प्रस्थान सोहळा होईल. खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. भेटतच राहू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर एकूणच देहूनगरीमध्ये तुकोबारायांची पालखी आहे तिचं प्रस्थान आता होतं आहे. मात्र त्यापूर्वी तयारी नेमकी कशी असते, पालखी प्रमुखांची लगबग नेमकी कशी असते याचंच दर्शन सध्या आपल्याला देहूनगरीमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, देहू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.